निवडणूक आली की पक्ष कार्यकर्त्यांची आठवण काढतो, परंतु जेव्हा तिकीट द्यायची वेळ येते तेव्हा कार्यकर्त्यालाच बाजूला सारलं जातं. झेंडा उचलणारा, पक्षाला घराघरात पोहोचवणारा असतो तो म्हणजे सामान्य कार्यकर्ता. परंतु जेव्हा तिकीट द्यायची वेळ येते तेव्हा तिकीट जातं आमदार खासदाराच्या घरात, ते जातं आमदार खासदाराच्या भावाला, बहिणीला, वहिनीला, अजून काय काय. ह्यालाच तर घराणेशाही म्हणतात. आणि आजकाल एक नवीन प्रथा आली आहे बघा, की एका रात्रीत पक्ष बदलणारा माणूस दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर त्याला लगेच तिकीट मिळतं. कार्यकर्त्यांनो, जागे व्हा, अजूनही वेळ आहे. तुम्ही तुमच्या परिवाराला वेळ द्या, करिअरकडे फोकस करा. कारण आजकालचे जे आमदार खासदार आहेत किंवा पक्षश्रेष्ठी आहेत हे पक्षाला कुटुंब समजायला लागलेत आणि कार्यकर्त्यांना नोकर. पक्ष मोठा होत असतो कॉमन कार्यकर्त्याच्या त्यागावर, निष्ठेवर आणि संघर्षावर. घराणेशाही आणि आयात केलेल्या उमेदवारांवर कधीच नाही. साधी गोष्ट आहे, जो पक्ष त्यांच्या कार्यकर्त्यांना न्याय नाही देऊ शकत तो पक्ष आपल्याला काय न्याय देणार. आणि आजकाल जे चित्र पाहतोय आपण, त्या चित्रावरून तरी असंच कळतं की कार्यकर्ता फक्त माईक, सतरंजा, पेंडॉल या गोष्टींसाठी जुरलाय फक्त. कारण नगर परिषद असेल, जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, सगळीच्या सगळी तिकीटं आमदार खासदारांच्या घरात चालली. तर यापुढे आमदार खासदाराच्याच घरात ग्रामपंचायतची तिकीटं सुद्धा जातील असं वाटायला लागलंय. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? तुमची काय कमेंट आहे याच्यावर? नक्की सांगा. आणि आज हा अमोल वालडकर या पुणे शहरातील भारतीय जनता पक्षाला दाखवून देईल की कार्यकर्ता काय असतो.